समू आणि नमिका दोघीच गोव्याला आले बाकी सगळे शिशी शिशी करून गेली हा महाराष्ट्रावरती. काय का तो मसाला आवडला आवडला. चला मंडळी, गुड मॉर्निंग. आजचा नाश्ता थोडा लाईट आहे. नाटेला ब्रेड खातात, कॉफी पिलो आम्ही सगळे आणि आज लवकर निघणार आहे आम्ही बाहेर जायला. त्याच्यामुळे लाईट नाश्ता केलेला आहे आम्ही. पटापट आंघोळ करायची. हां का पण तू आता हे सोडणार आहे की काय करणार आहेस? केसाचं राहणार आहे का ते? चला काय आहे, काय बनतं? अच्छा, व्योमची खिचडी. चला हे सगळं घरी आपण करू शकतो किचन असल्यामुळे. फुल फ्लेश. कसला आवाज येतोय ना? एक्झॉस्ट तर नाही वाटत इथं मला. हां चला, व्योमचं जेवण झालं. मी त्याला भरवून घेते आणि मग हे पण घेते. अच्छा अच्छा, शिरा आहे हा पिठाचा. कसला पिठाचा? गव्हाच्या पिठाचा शिरा आहे. ओके. रियांश आणि मायराची आंघोळ झालेली आहे. आपण आता मी पण आंघोळ करून घेतो. बाकी सगळे आंघोळ करतायत. परत एकदा सकाळ क्लिनिंगसाठी केअरटेकर आलेले आहेत. ते सगळं भांडी आणि जी काही आपली आहेत ते क्लीन करून देतात. सो बेस्ट पार्ट आहे हा. आता जाऊया वरती. काय चाललं आहे वरती? चिवचा आवाज येतोय. चिवचा आवाज येतोय. चिव काय झालं? नंगू आहे चिव? नंगू आहे. बरं ठीक आहे. चला आपण आंघोळ करून घेऊया. चांगली आहे. व्योमला बनवलेली जी खिचडी आहे हे सगळेजण खात आहेत. वा वा वा. हा एकदम यम आहे. का बरं? अच्छा, ह्यानी मॅगी मसाला टाकवायचा. शाबाश. तिखट नाही लागत ना आता? तिखट. चला आता काय सगळ्यांचं आवरलेलं आहे. श्वेताचं फक्त फ्रेश झाले की आपण निघायला लगेच निघूया. क्लिनिंग इज इन प्रोग्रेस. काय पाहिजे तुला? अच्छा चालते, भरायला लागेल. चला मंडळी, लेट्स गो. अरे बापरे, मच्छर वापर टनाटन मोठा मच्छर गेला का आता झप करून. चला लेट्स गो. तर पहिलं काय आपण करू? लंचसाठी आम्ही जागा बघितली. आय होप ते कालच्यासारखं फियास्को नाही व्हायला पाहिजे. ॲक्च्युली काल काय ना, आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तिथे मॉन्सूनमुळे ते शॅक्स बंद होते. किड्स फ्रेंडली होतं ते, पण ते गडबड झाली. मग ते ट्रॅव्हलमध्ये खूप वेळ गेला, मुलं झोपून गेले आणि मग कालचा दिवस जरा चला. सो वी हॅव टू मेक इट अप दिस डे. तर म्हणून आज मग पहिलं छानपैकी ठिकाणी जेवायला जाऊया. चला चांगलं, लेट्स गो. चला. समू कोण आहे? समू आणि नमिका दोघीच गोव्याला आले बाकी सगळे सांडू पांडू आहे. चला कुरमुरे खातो. चलो लेट्स गो. चिव. चला आता आपण जे स्पॉट आहे, काय नाव आपल्या हॉटेलचं नाव बोललं आपण? क्लारा म्हणून एक जागा आहे. अरे वा, काय स्पॉट होता बघ. काय स्पॉट होतं बघू. जाताना जर मिळालं तिथे थांबू आपण. आता काय ना, भूक लागलेली आहे. अगदी रोड टच काय म्हणतात हे समुद्र आहे. कोस्टल रोड. छोटे रस्ते आहेत. अरे बुबू, ये बुबू. हे बघ,
ए अम्मा अम्मा ए अम्मा आम्हाला झोप आली आपल्या आली झोप आली लगेच. झोप आली बा. अम्मा शिशी खिचू आली आम्हाला. शिशी करून गेली अम्मा रस्त्यावरती. शिशी आम्हाला झोप आली. एवढी झोप आली ग बाई ग. शिशी आपण आता जी जागा मध्ये आलेलो आहे ते आहे क्लारा म्हणून आहे. क्लारा बीच फ्रंट म्हणून तिथे आता लंचसाठी आलो आहे. मस्त स्पॉट आहे. चला मुळात काय ना आता मान्सून आहे, गर्दी नाही आहे, गरमी नाही आहे आणि परफेक्ट टाईम आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना असं एकदम काय असं ऊन पण नाही आहे, मस्त क्लायमेट आहे इकडे येण्यासाठी. आणि तुम्ही जर इथे ना एक बघितलं मी, जेवढे पण सी फेसिंग जेवढे पण सेटआउट्स आहेत त्यांच्याकडे ना कवर चार्जेस असतात, बट इथे कवर चार्जेस नाही आहेत. तर रिझन त्यांनी एक सिम्पल सांगितलं, तुम्ही 4च्या आधी तुमचं जर हे केलं काय म्हणतात बिलिंग आउट केलं, देर इज नो कवर चार्जेस. बिकॉज ऑब्वियसली सनडाऊनरच्या वेळेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बसतो आपण. हां कुठे मलंग 4:30ला बंद होतं, 4:30ला ओपन होतं. सॉरी मलंग ना. आणि एक जे फेमस आहे मलंग बीच पॅराडाईज ते पण इकडेच आहे. आपण आता तो क्लारा बीच हेवन म्हणून आहे ते बघा, ते तिकडे जातो. एकदम क्लिफवरती आहे ही जागा. श्वेताने शोधली आहे. हां काहीतरी आपण वेगळ्या ठिकाणीच जातो. इकडे खाली गेलं की मलंग आहे आणि हे आहे क्लारा बीच हेवन. तर हे आहे क्लारा बीच हेवन. माइंड ब्लोइंग, माइंड ब्लोइंग. सी फेसिंग आपण टेबल घेऊया. इकडे घे नाही मस्त आहे. मग इकडे घे, मग हे घे तू बस. चल चला जेवण आलेलं आहे. वा वा बाळ गार्लिक ब्रेड सुद्धा आलेला आहे आपला. माइंड ब्लोइंग. चला बरं याचा एक व्हिडिओ, क्लाराचा एक व्हिडिओ आपण आपल्या नवीन चॅनलवर थोडा टाकणार आहे. नक्की तिकडे जाऊन बघा. तो येईल उद्या सकाळी 9 वाजता. चला गार्लिक ब्रेड मागवलेला आहे. हे पडशील रे काय. चला काय का तो मसाला आवडला आवडला आवडलं चिवला आवडलं आवडलं आवडलं. वा वा पिझ्झा सुद्धा आलेला आहे. माय ब्लोइंग. रियांसाठी आपण व्हेज पिझ्झा मागवलेला आहे. पानं पाचोळा काढून टाकलं त्याच्यावरनं. पकड का मायरा. घे येऊन खाऊन बघ कसं आहे. क्यू मंडळी लंच झालेला आहे क्लारा बीच अँड हेवन. चांगली जागा आहे. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. नक्की जाऊन बघा उद्या सकाळी 9 वाजता.
तुला चिवनी मग मजा केलेली ह्या वेळेला हे की नाही. हा ह्या खूप मजा. त्याचं काय झालं, गाडीत आत्ता जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा झोपला तो. घरातनं त्याला भरून आणलं होतं. इथे आल्यानंतर जेवण झालं, त्यालाही भरवलं गेलं. त्याच्यानंतर मग तो एकदम मस्त खेळत होता की नाही चिव. चला आता काय आपण जातोय पणजीमध्ये. आधी डोना बोलायला हा तेच आपण पणजीमधनं ढोला पोहला सगळ्या त्या गोष्टी आहेत. समीक्षा पहिल्यांदा आली आहे, रियांश पहिल्यांदा आलंय, तर ते सगळं जरा फिरू आपण. नमिता पण पहिल्यांदा आली. नवीन पहिल्यांदा आली. अच्छा नवीन पहिल्यांदा. आणि परत ते हाऊस ऑफ कलर्स आहेत तिथे समीक्षाला स्पेशली जायचं आहे. तर चला सांगितलं होतं. Yes, चला तिकडे सगळं जाऊ आपण आता एक्सप्लोर करूया. सो आजचा हे क्लाराचं जे एक्सप्लोरेशन होतं हे श्वेतांनी शोधलं होतं. टू गुड आहे की नाही, फसलं नाही आपलं, मस्त होतं. चला बघा काय टायमिंग आहे, आपण बाहेर पडलोय आणि पाऊस झालेला आहे. बरं संध्याकाळच्या वेळेला जसं आता श्वेता म्हणत होती, इथे सनडाऊनरच्या वेळेला जरी तुम्ही टेबल घेतलं हे 20,000 40 हा आणि पाऊस पडल्यावर काय दिसतं? तुम्हाला काही दिसणारच नाही आहे. त्याच्यामुळे मान्सूनमध्ये मला विचाराल ना, इट इज अ बेस्ट ऑप्शन लंचला. हां लंचला यावं. ती सगळी माहिती मी तुम्हाला तिकडे दिलेली आहे, नक्की चेक करा. चला आपण आता जाऊया डॉना पावलाला. चला आपण आता आहे पणजीमध्ये. डेल्टिन रॉयलची बोट लागलेली आहे. बिग डॅडी आहे, डेल्टिन जॅक आहे, तिकडे बिग डॅडी आहे बघा. चला श्वेताला कसिनोमध्ये जायचं आहे, पण काय आपण आत्ता नाही जाऊ शकत. कधीच मला बघायचं ऍक्च्युअली काय. आता काय मुलांना घेऊन नाही जाऊ शकत. इथे ॲक्च्युली काय आहे 21 इयर्स अँड बिलो अलाउडच नाही कॅसिनोमध्ये. आणि जरी आहे तर त्या किड्ससाठी एक वेगळं सेक्शन आहे तिथे कैद केलं जातं आपल्याला पोरांना. आणि छोटंसं सेक्शन आहे बिग डॅडीचं आहे कॅसिनो. हे एंट्री पॉईंट आहे. हे ऑफिस आहे, म्हणजे इकडनं आतमध्ये जायचं. आपल्याला छोट्या बोटने मध्ये घेऊन जातात. चला कलर ऑफ हाऊसेस आहे. याचं ना काहीतरी नाव आहे ते मला आता आठवत नाही का.